हॅलो आणि चला पुढचा सामना पुढचा होणारा सामना इनकोनवाले पटकन 2 फलंदाज पाठवा तुमचे पटकन सामना त्वरित चालू करा पाच ओव्हरचा सामना होईल सहकार्य करा सामना होणार नाही मॅच होणार नाही 5 ओव्हरचा सामना होईल सहकार्य करा दोन्ही संघांनी चला सामना चालू करा पंच आबा सहकार्य करा थोडस बाजूला या 5 ओव्हरचा सामना होईल चला पंच सामना चालू करा राहुल दादा बॉल देऊ का या टाइम नुसार तरी टायमिंग 100% हा चला पंच सामना चालू करा आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल वन्नेस टीमचा प्रयत्न चांगला होता सहभागी टीमचे सर्व टीमचे मनापासून आभार आबा सामना चालू करून घ्या जे ग्राउंड मध्ये त्यांनी बाजूला व्हायचे हा 5 चला सामना चालू करून घ्या 5 ओव्हरचा सामना राहील आबा सामना चालू करून घ्या 5 ओव्हरचा सामना होईल दोन्ही संघांनी नोंद घ्या चला सामना चालू करा दिलंय ना या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोणी स्वरूप गोगावले या सामन्याचा सामनावीर ठरलाय तो सौरभ गोगावले त्यांना आत्ता झालेला सामन्याचा सामनावीर सौरभ गोगावले यांनी स्टेजवर यायचंय आणि स्वागत केलंय षटकारांनी पहिला चेंडूवर आले तो षटकार सौरभने आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचंय पारितोषिक घेऊन जायचंय त्यांना पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतो अक्षय गोगावले शिंदेवाडी गावचे निखिल दादा गोगरे आणि अक्षय दादा गोगावले दोन्ही जातील सौरभ गोगावले पहिला चेंडू खणखणीत षटकार आलाय दीपकच्या बॅट मधून पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा त्या दिशेने बिरकावलाय सलग लागोपाठचा
दुसरा षटकार. प्रयत्न चांगला होता परंतु तो प्रयत्न बाउंड्री लाईनच्या बाहेर बघायला भेटला. धावफलकावर धावसंख्या जाऊन निखिल उत्कृष्ट समालोचक निखिल दादा गोगरे यांना मी आमंत्रित करतो की सौरभ दादा गोगावले यांना मॅन ऑफ द मॅच देऊन हे की पांडा आत्ता झालेल्या अटीतटीच्या सामन्याचा ज्यांनी आपलं उत्कृष्ट अशी फलंदाजी गोलंदाजी करून सामनावीर ठरला कबीर सौरभ उर्फ कबीर गोगावले निखिल दादा गोगोळे यांच्या हस्ते त्यांना ट्रॉफी दिली जाते. पुन्हा एकदा त्या दिशेने मारलेला फटका पंचांचा चौकारचा इशारा येतोय. पुढचा षटक घेऊन आलाय तो सार्थक वाडकर आणि त्याला फलंदाजीसाठी सज्ज झालाय महेंद्र. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय सार्थक. राईट द विकेटचा मारा आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव धाव संख्या जाऊन पोहोचली 23 धावा दुसरं षटक चालू असताना. सुंदर असा चेंडू पंचांकडे अपील केली जाते पण अपील फेटाळली. निर्धाव चेंडू दुसरं षटक चालू असताना धाव संख्या जाऊन पोहोचली 23 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करतोय संघासाठी सार्थक. आबाला ऐकू येत नाही असं ऑब्जेक्शन आले आणि सुंदर चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय सार्थक आपल्या संघासाठी. निर्धाव स्वरूपाचा चेंडू धाव संख्या स्थिर 23 धावा धाव फलकावर. पुढचा चेंडू सार्थकचा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय महेंद्र आणि पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. फलंदाजाला काही समजून दिलं नाही सार्थकने. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू आणि
लेगच्या दिशेने मारलेला चेंडू, इथे थोडीशी गडबड झाली आणि चेंडू जातो 2 पायाच्या मधून, खणखणीत चौकार. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 27 धावा. दुसरं षटक चालू असताना दोन्ही संघांचे दुसरी मॅच असेल. पुढचा चेंडू आणि पंचांचा वाईटचा इशारा. थोडीशी गती घ्यायची. बॅड लाईटच्या आतमध्ये आपल्याला सामना संपवायचा आहे. पुढचा चेंडू आणि समोरच्या दिशेने मारलेला गणेशदादा बॉलच्या मागे आणि इथे एका धावांवर समाधान मानावं लागेल. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. दुसऱ्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 धावा. सुंदर असं षटक, सुंदर असं षटक म्हणता येईल सार्थकचं. पुढचं षटक घेऊन आलाय तो संघाचा कर्णधार निलेश सनस. निलेश वाईटामुळे विकेटचा मारा होतोय महेंद्र आणि फुलटा चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय, परंतु इथे काय झालंय, चेंडू निघून गेलाय हाताच्या मधून आणि थोडीशी गडबड झाली आणि पंचांचा चौकारचा इशारा. अतिशय स्लो गतीचा चेंडू आडला गेला नाही. पुन्हा एकदा त्या दिशेने मारलेला चेंडू पाहूया काय होतं. एक धाव पूर्ण, चेंडू अडवला गेला. दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण. या दोन धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली 35 धावा. एक बुमरा स्टाईलमध्ये आणि पुन्हा लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. चेंडू अडतोय का बघायचा आहे. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा रोखण्यात यश भेटलंय वाडकर एंटरप्राइजेसला. 37 धावा. आणि लेग ऑफच्या दिशेने मारलेला एक धाव पूर्ण आणि ते धावाची संधी, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचली 39 धावा. पुढचा चेंडू बुमरा स्टाईल मध्ये गोलंदाजी करताना आणि हा या प्रकारचा चेंडू लेग बायच्या स्वरूपात धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दीपक सज्ज झालाय आणि सुंदर असा खेळलेला लेगॉनच्या दिशेने मारलेला फटका आणि इथे मिस फिल्डिंग. चेंडू गेलाय 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 44 धावा आजच्या दिवशी. धावफलकावर 44 धावा आणि खरोखरच आजच्या दिवसाचा याच्या आधीचा झालेला हाय व्होल्टेज सामना. याच्या आधी झालेला हाय व्होल्टेज सामना खरंच आजच्या दिवसभरातला एकदम अटीतटीचा सामना म्हणता येईल. आणि समोरच्या दिशेने मारलेला फटका एक धाव पूर्ण केली.
आत्ताची एक धाव संख्या सरसावली, धाव संख्या जाऊन पोहोचली 45 धावा. पुढचा चेंडू आणि मोठा पटका खेळण्याच्या प्रयत्नात बॅटची एज. एक धाव समाधान मानावं लागेल. सुंदर गोलंदाजी मानावी लागेल आप्पाची. थोडीशी गती घ्यायची. पुढचा चेंडू आणि सुंदर मारलेला फटका. किती धावा भेटतायत बघू. चेंडू अडवला गेलाय, चेंडू फेकलाय, तोपर्यंत आली आहे ती एक धाव. धाव संख्या जाऊन पोहोचली 47 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आप्पा राईट आर्म ओव्हर द विकेट आणि बॅटची एज. अशोक भाऊ बॉलच्या मागे, पण अशोक भाऊनी जरी अडवला नसेल. अंपायर आत्ताचा काय आहे? एक धाव. धाव संख्या जाऊन पोहोचली 48 धावा. पुढचा चेंडू आणि इथे दांडी 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 गोल. परतावं लागतंय महेंद्रला. पहिला झटका बसला इनकॉर्न ऑटोमेशनला. पुढचा फलंदाज आलाय इनकॉर्न संघाकडून महेंद्र पटेल. चला जरा पळत यायचंय आपण मैदानात. शेवटचं षटक घेऊन आलाय, वैयक्तिक दुसरं षटक. सार्थक वाडकर. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली त्यांनी पहिल्या षटकात. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय दीपक आणि इथे काय झालंय? इथे गडबड गडबड, परंतु एक धाव पूर्ण केली. एक धाव, एका धाव संख्या जाऊन पोहोचली 49 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सार्थक राईट आर्म ओव्हर द विकेटचा. मारक होतं इथे पंचांचं बोट आकाशाकडे. इथे धाव बाद झालाय महेंद्र. खेळण्यासाठी आले ते राजू गुरव, संघाचा कॅप्टन, संघाचा कर्णधार. पाहूया संघासाठी काय करतोय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. सार्थक आणि मारण्याच्या प्रयत्नात इथे पंचांना अपील केलं जातंय. पंचांचा निर्णय अंतिम होईल. मोठी अपील. इथे डॉट स्वरूपाचा चेंडू. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल सार्थकची. आणि पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात बीट झालाय. एक चोरटी धाव आली आणि आवाचा हटके स्टाईल मधील लेग बायचा रन. आताच्या किती धाव आबा? एक. शेवटचे 2 चेंडू. धाव संख्या जाऊन पोहोचले 50 धावा. हाफ सेंचुरी कंप्लीट झाली इनकॉर्न ऑटोमेशनची. आणि ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आप्पाचं. एका धाव समाधान. चला घाई करा, शेवटचा चेंडू असेल. पुढचा चेंडू आणि सुंदर असा मारलेला लेग साईडच्या दिशेने चेंडू अडवला गेलाय, परंतु एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. इथे थोडीशी चुकी झाली आणि इथे काय चुका चुका चुका. आत्ताचा धावबाद आणि जिंकण्यासाठी वाडकर एंटरप्राइजेसला एकूण किती रन झाले? आउट कोण झालं?
आताचे पण नाही. जिंकण्यासाठी वाडकर एंटरप्राइजेसला 5 षटकात 54 धावांची गरज. 30 चेंडू 54 धावेची गरज. चला आबा गाई करा. शेवटचा आजच्या दिवसातला शेवटचा सामना. चला जाऊया मॅच कडे. दिवसभर आपण सामन्यांचा थरार पाहिला. आज दिवसभर झालेल्या सामन्यांमध्ये प्रवेश केलाय पात्रता फेरीमध्ये चितळे संघ, प्रिकॉम संघ आणि मेरिटेज संघ. या 3 संघांनी विजेतेपदासाठी दावेदारी पक्की केलेली आहे. बाकीच्या संघांनी देखील चांगला खेळ केला, परंतु त्यांना यश आलं नाही. पुढच्या वर्षी त्यांना यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि सामन्याकडे वळूया. चला बॉलर तयार. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. बॉल आहे, फिल्डर खाली येतोय. लॉंग ऑन मध्ये इथे झेल सुटलाय. स्ट्रायकर बॅट्समनचे नाव. यावेळेस अवांतर धाव वाईट स्वरूपात. मुक्त चंदन, गणेश, दोन्ही गणेश. नॉन स्ट्रायकरला गणेश, स्ट्राईकला गणेश. यावेळेस पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न बीट झालाय. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. अवांतर धावेने 1 धाव वाढेल. यावेळेस बॅकफुटवरती जाऊन पंच केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू जाईल सीमा रेषे पार. पंचाचा इशारा, चौकार. 3 चेंडू 7 धावा. 27 चेंडू 47 धावांचं आव्हान इथे शिल्लक. यावेळेस मोठा फटका मारण्यात पूर्णपणे बीट झालाय. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. ते आहे की त्यांच्याकडे.
केव्हा जोरागला असतं 6 वाजता जोरात बॉलर रे नाव काय? 5ची आहे ना 5 ओव्हरची मॅच आहे ना हा मग 1 ओव्हरचा पॉवर प्ले असेल 5 षटकांचा जर सामना असेल तर फक्त 1 ओव्हरचा पॉवर प्ले असेल आणि 1 ओव्हर नंतर 5 फिल्डर कंपल्सरी तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर काढावे लागतील. राईट आर्म राऊंड दी विकेटने मारा करायला सज्ज झालाय. स्क्वेअर लेगला बिरकावून दिलाय. फिल्डर तिथे तैनात होता. झेलची संधी होती परंतु झेल सोडलाय. शॉर्ट आर्म पुल फटका होता. फटका चांगला होता. डायरेक्शन मध्ये खेळावला परंतु त्याला पुरेशी ताकद लागली नसल्यामुळे थेट खेळाडूच्या हातामध्ये झेल सुटलाय. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. परत एकदा राऊंड राईट आर्म ओव्हर दी विकेट. पुन्हा एकदा फ्लिक केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल. सुसाट गोळीच्या वेगाने बुलट. शिवभक्त गणेश सनस यांच्या बॅटच्या तडाख्यातून हा फटका चौकार. 4 धावा. इथे गडबड होताना दिसते. चुका करतायत. कव्हर मध्ये बॉल जाईल. मी तर जिंकलो पण म्हणलो. अरे प्लस उडकी म्हणा 4 बॉल 14 यावेळेस यष्टी चित करण्याचा प्रयत्न होता. विषय काय आता एवढा दिसतोय ना वांक्या समोर यावेळेस मोठा फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न होईल परंतु प्रयत्नच राहील. चेंडू जाईल सीमा रेषे पार. पंचाचा इशारा. चौकार. कितीला किती राहील? 18 चेंडू अजूनही 35 धावांची आवश्यकता. 12चा रिक्वायर्ड रेट. सूर्य अस्ताला. एकीकडे सूर्य गेलाय अस्ताला परंतु तमाम प्रेक्षक राजा अजूनही या सामन्याचा आनंद घेताना डीप कव्हर मध्ये तसेच स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मध्ये तसेच यष्टी रक्षकाच्या पाठीमागे आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि प्रेक्षक राजा यांच्या उपस्थितीने या स्पर्धेला 4 चांद लावले आहेत. वाईट स्वरूपाचा चेंडू अवांतर धावेने धावफलक वाढेल. 1 धाव. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न. फ्लिक केलाय. फिल्डर तिथे आहे आणि झेल टिपलाय. सुंदर झेल. अगदी सुंदर झेल श्रवणने पकडला. पुन्हा एकदा फ्लिक केलाय. ऑन साइडच्या दिशेने फिल्डर तिथे आहे. यावेळी सरळ बॅटने मारलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने फिल्डर तिथे येतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण प्राप्त होतीये.
एक खाली चांगला असला ना वरच्यानं कॉन्फिडन्स वाटतो एक जण चांगला आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावून दिलाय. पंचांचा इशारा कणकणीत षटकार. धावा मिळतो इथे 6 धावा. यावेळेस वापरली नाहीये ताकद, यावेळेस वापरली फक्त नजाकत. बॉलला फक्त दिशा दिली आणि भिरकावून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस फटका लॉफ्टेड आहे. डीप मध्ये फिल्डर वेगाने येतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय वेगाने. पुन्हा एकदा सीमारेषेच्या दिशेने जातोय. चेंडू जाईल सीमारेषे पार. चौकार. पाच चेंडू 32 धावांचं अशक्य प्राय आव्हान इथं उभं राहिलंय. वाईट चेंडू अवांतर धावेने एक धावेने धावफलक वाढेल. सामन्याचं समीकरण होते सोपं. मोठा फटका डीप मध्ये फिल्डर येतोय आणि कुठली प्रतिक्रिया नाही. चेंडू जाईल सीमा रेषे पार. चौकार. बारा चेंडू आणि 17 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. बॉलर नेम प्लीज. सोनू. सोनू टू गणेश. बिग बॅटल. 12 चेंडू 17 धावांचं आव्हान. फुल टॉस. फुल टोल वसूल करण्यात आलंय का यश. चेंडू आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. सायकल होती का मगाशी इथे? नाही उद्या येणार आहे. बॅटर तयार. यावेळेस खोदून काढलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर येतोय तोपर्यंत एक धाव प्राप्त होतीये. वेगाने थ्रो केलाय. ओव्हर थ्रो. चरण येतील का नाही. बाकी सगळं जाऊ द्या गाडीत आपलं. बरं त्या पिशव्यांमध्ये उद्या सन्मान चिन्ह द्यायला लागते. यावेळेस पंचांचे हात जमिनीलगत समांतर. धाव येईल अवांतर. उद्या देऊन टाकू. उद्या घेऊन येते की. हा ना उद्या. फटका चांगला खेळलाय. लॉंग ऑनच्या दरम्यान फिल्डर येतोय. झेल पकडलाय. चांगला झेल. आणि ते सन्मान चिन्ह नारळ कोण येत नाही. शाल पण नाही कोणी. नाही इथे ठेवते ते फिरवायच्या फक्त. 10 एक शाल घेऊन येतो ती काय इथे ठेवून गेली. तुला बेट बारीक पडत द्या ही बेट गेला पण. बॅट्समन कोण आहे. स्टिकरला लागला बॉल. बॅट्समन कोण आहे. जाऊ द्या दोघे बाहेर पडले तर जाऊ द्या नका टेन्शन. यावेळेस मोठा फटका ऑन साइडच्या दिशेने खेळलाय. फिल्डर तेथे परंतु फिल्डर बनेल फक्त प्रेक्षक. चेंडू जाईल सीमा रेषे पार. चौकार. पोरांनी 10-15 रन फुकारचे करून गेले. त्यांनी ओढून बॉल मारला त्याचा. त्यांनी मारून नसतं ना केलं. मॅच मध्ये लांब मारला. मी सांगतो ना इथं मारू दे. हा आणि तू कधी कधी एक्स्ट्रा करतो ना जाऊ तिथं घडतोय. तू 2 डॉट पडल्या तू तिसरा नो बॉल बाहेर कशाला टाकला. अरे कट पडत नाहीये त्यांनी होत. 2 डॉट पडले तरी बॉल बदलला पाहिजे ना. सगळं सारखं बॉल टाकून काय उपयोग. पडतोय तर तो पण टाकायचा. मारले नो बॉल पडलेला कट टाकावा. पण त्याच्यामुळे मग परत हे झालं ना थोडंसं लवकर. यावेळेस बॅकफुट वरती जाऊन पंच केलाय. पॉइंटच्या दिशेने झेल सुटलाय. तिथे याला तर पाटके एका बॉलला आउट होऊन गेले. आता मी ऍक्च्युअली तू मारला बॉल
खेळणार नव्हतो मी म्हणणार होतो तुला तूच खेळ तू तिथे कुठे उदाहरण होता पहिला झाल्यानंतर अरे बॉल थ्रो इकडे टाकला त्यांनी म्हणून म्हणलं होईल. आउट झाला असतो आणि दोनच विकेट आहेत हा. सहा बॉलला, त्यामुळे लफडे. अरे ते थ्रो त्यांनी बाहेर यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर आहे, फिल्डर पर्यंत दर्शक, चेंडू जाईल सुसाट वेगाने सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. बॉल लागला की पण जातो चांगला 6 चेंडू आणि 5 धावा. इथे वाडकर अपयशाचा दुष्काळ संपवणार का आणि यशाचा सुकाळ चालू देणार का? काही फुकट घेतलं का काय संबंध लेटर घेतले 6 चेंडू 5 धावा, निर्णायक सामना. यावेळेस फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल सुसाट वेगाने, चेंडू चौकार. हिशोब नक्की सगळ्या टुर्नामेंटचा जायचा का त्या मांडवाचा जायचा सगळ्या टुर्नामेंट मला माहित नाही तुम्ही काय बोलता. किती राहिले? एक रन करायचं. आता मात्र विजयाची औपचारिकता बाकी. 1 धावे विजयासाठी, फक्त एका धावेची गरज. गेला नाही कंपनीचं नाव नाही दिलं आता वादळ इंडियन्सने शेवट मात्र गोड केलाय, विजयाने शेवट केलाय. यावेळेस बीट केलाय फलंदाजाला. ए उचल ठेवा की यार ट्रॉफी तुझे ठेवायचं खाली ते. ट्रॉफी ठेवा गाडी तू ए ट्रॉफी राहू दे की गाडीत. कशाला गाडीत जाता नसतं बाबाजी ते डोकी वाटत जाईन षटकार मारला तर निलेश सनस यांच्याकडून 10,001 रुपयांचं पारितोषिक. सामना संपवलाय ते वादळ इंडियन्सने. या स्पर्धेमध्ये काही नाही तर एक विजय मिळवलाय. दैदिप्यमान विजय त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि आजच्या दिवसातील सामने संपले. अतिशय सुरेख आयोजन आणि नियोजन. इथं या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार विशालजी देशमुख यांच्या शुभ हस्ते देण्यात येत आहे. त्याला द्यायला विशाल देशमुखला भिडलेला मॅन ऑफ द मॅच त्याला विशाल देशमुख आपणाला सामनावीर या पुरस्काराने सन्मानित केलं जातंय. आपला सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी टॉस्का बॉस या मंचावरती यायचंय आणि आपला सामनावीरचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. अतिशय सुरेख सामने आज दिवसभरात झाले. खेळीमेळीच्या अगदी मैत्रीपूर्ण संबंधामध्ये हे सामने पूर्ण